नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. आजचा व्हिडिओ आहे आमची भारत भेट. आम्ही मुंबईत ठाणे इथे राहतो. जून 2024 मध्ये आम्हाला आमच्या नवीन घराचं पोझिशन मिळालं. पोझिशन मिळाल्यानंतर देखील कॉमन एरिया फ्लोरिंग आणि बाल्कनी ग्रिलचं काम चालू होतं. ते नोव्हेंबर 2024 ला पूर्ण झालं आणि या सुट्टीचा वापर आम्ही आमचं नवीन घर बेसिक गोष्टींनी सेट करण्यासाठी केला. नवीन घर सेट करण्यासाठी आमच्याकडे खूप कमी वेळ होता. या कमी वेळात आम्ही घर कसं सेट केलंय हे दाखवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओत केलाय. घराचं इंटिरियरचं आणि फर्निचरचं काम अजूनही चालू आहे. ते येत्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमचं नवीन घर कसं सेट केलंय याबद्दल मी माहिती सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जून 2024 ला आम्हाला आमच्या मुंबईमधील नवीन घराचं पोझिशन मिळालं. नवीन घराची चावी मिळाल्यानंतर आम्ही नवीन घरात छोटंसं गणेश पूजन केलं. मुंबईत 19 डिसेंबरला पहाटे आम्ही पोचलो. पोचल्यानंतर थोडा वेळ आराम करून लंच नंतर आम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचरच्या खरेदीसाठी बाहेर पडलो. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नवीन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आणि फर्निचरची डिलिव्हरी 2 दिवसानंतर होणार होती. इनव्हिजिबल ग्रिलचं काम आम्ही या 2 दिवसांमध्ये पूर्ण करून घेतलं. डिसेंबर ते 25 डिसेंबर मध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस आणि फर्निचरची खरेदी, त्याचं फिटिंग्स आणि इनव्हिजिबल ग्रिलचं काम, ही कामं आम्ही या कालावधीत पूर्ण केली. आणि आता सर्वात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे घर साफ करण्याचं. घरामध्ये ड्रिलिंग केल्यामुळे आणि आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे घरामध्ये भरपूर धूळ जमा झाली होती. असं म्हणतात, कार्यक्रमाचं आमंत्रण असतं आणि मदत ही स्वतःहून न विचारता करायची असते. घर साफ करण्यासाठी मला माझ्या मित्रपरिवाराची खूप मदत झाली. डिसेंबर पर्यंत घर राहण्याजोगं सेट झालं होतं. 29 आणि 30 डिसेंबर आराम करून 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस आम्ही आमच्या मित्रपरिवाराबरोबर साजरा केला. घर सेट झाल्यानंतर उरलेली कामं करायचं आम्ही ठरवलं. अभयने रिसेंटलीच MBA सर्टिफिकेशन कंप्लीट केलंय. त्याची कॉन्व्होकेशन सेरेमनी 2 जानेवारीला पुण्यामध्ये होती. त्यासाठी आम्ही 2 जानेवारीला पुण्याला गेलो. सेरेमनी झाल्यानंतर आम्ही
आमच्या पुण्यातील मित्रपरिवाराला भेट दिली. पुण्यामध्ये मित्रपरिवाराला भेट दिल्यानंतर कराड मार्गे आम्ही माझ्या माहेरी चिपळूणला गेलो. चिपळूणला जात असताना माझे आवडते लेखक अरुण काकडे यांना कराडमध्ये त्यांच्या वडिलोपार्जित घराला आम्ही भेट दिली. या भेटीत आम्ही टेलिव्हिजन नसलेलं पहिलं घर पाहिलं. या घरात फक्त आणि फक्त पुस्तकच होती. या भेटीमध्ये आम्हाला असंख्य विलक्षण आठवणी आणि ज्ञानाचा खजिना मिळाला. चिपळूणमध्ये 2 दिवस राहून 6 जानेवारीला आम्ही मुंबईत परतलो. आणि आता वेळ आली होती कुवेतला परत येण्याची. 7 तारखेला संपूर्ण घर बंद करून पॅकिंग करून 8 तारखेला संध्याकाळी आम्ही कुवेतला परत आलो. घर सेट करण्यासाठी आमच्याकडे खूप कमी वेळ होता. बऱ्याचदा घाईच्या वेळी मला शूटिंग करता आलं नाही. पण जेवढं काही मी शूट केलंय ते मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.